भंडारा जिल्हा परिषद गेट समोर शिवसेनेतर्फे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पूर्व विदर्भ संपर्क नेते भास्कर जाधव, पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ आणि जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप खोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले। शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी आणि निर्लज्ज कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत संतप्त घोषणाबाजी करण्यात आली। शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्वरित निर्णय घ्यावा अशी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी मागणी केली। या आंदोलनाला अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हंसराज रामटेके यांनी। सिरोंचा तालुक्यातील तुमनूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकामाचे भूमिपूजन आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। या सोहळ्याला ग्रामस्थ आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। या उपकेंद्रामुळे लहान मोठ्या आजारांचे प्राथमिक उपचार, लसीकरण, गर्भवती माता आणि बालकांची तपासणी अशा महत्त्वाच्या आरोग्याच्या सेवा आता गावातच उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना उपचारांसाठी लांबचा प्रवास टाळता येईल। दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवणे हे माझ्या प्राधान्यक्रमात आहे। हे बांधकाम लवकर पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येईल असं मनोगत आमदार आत्राम यांनी व्यक्त केले। तर भूमिगत सोहळ्यानंतर गावात आनंद उत्सवाचे वातावरण निर्माण झाले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी। बीबी येथील शेतकरी राधाकिशन मुर्तुंडकर हे 10 ऑगस्टला आपल्या शेतात फवारणी करत असताना त्यांना सर्पदंश झाला। त्यांना तात्काळ बीबी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असता पुढील उपचारासाठी तात्काळ जालना जिल्हा रुग्णालय येथे भरती केले असता उपचार सुरू असतानाच 11 ऑगस्ट रोजी वयाच्या 65व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली। सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे आणि महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक आपत्ती वन्यजीवन प्राण्यांचे हल्ल्यामध्ये आपला जीव गमावलेल्या नारायण मुर्तुंडकर यांच्या परिवाराला भरभक्कम अशी मदत करावी, जेणेकरून मुर्तुंडकर यांचा परिवार या दुःखातून सावरेल आणि आपला उदरनिर्वाह करू शकतील। शेतात काम करत असताना या शेतकऱ्यांना अनेक समस्याला सामोरे जावे लागते। हे या दुर्घटनेवरून सिद्ध झाले। तर सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाने ही या अगोदर कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे। न्यूज मराठी 24/7 तर्फे मुर्तुंडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तर शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणाऱ्या शेतकरी संघटना या मृत शेतकऱ्यांच्या परिवाराला भरीव मदत करणार का असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकुळे यांनी। आणि याच ठिकाणी राधाकिशन नारायण मुर्तुंडकर यांना सर्पदंश झालेला आहे आणि हीच ती शेती। मी ब्रह्मानंद वाकोडे, न्यूज मराठी 24/7 साठी लोणार। जामनेर शहरात घडलेल्या एका वादातून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली। मृत तरुणाचे नाव सुलेमान रहीम खान, वय वर्ष 21 असून घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। तर पोलिसांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुलेमान खान हा काही कामानिमित्त जामनेर शहरात आला असता तिथील एका कॅफेमध्ये काही व्यक्तींशी त्याचा वाद झाला। वाद वाढताच त्याला मारहाण करण्यात आली। इतकेच नव्हे तर त्याला बस स्थानकाजवळ नेऊन पुन्हा हल्ला करण्यात आला। घटनेनंतर तो गंभीर जखमी झाला। या तरुणाच्या कुटुंबियांना माहिती मिळाल्यानंतर
ते घटनास्थळी पोहोचले आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर कौटुंबिक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण दिसून येत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जामनेर पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केले आहेत. तर आतापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण 8 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. उर्वरित आरोपीचा शोध घेण्यासाठी 4 विशेष पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम तयार करून तपासाला गती देण्यात आली. या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल, परंतु वाद नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबतचा तपास पुढील सुरू आहे. सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी. जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काय मुलांचं वादविवाद झालं होतं. ते वादविवादानंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँडजवळ आणून त्यानंतर परत मारहाण झाल्या होत्या. मग त्याच्यानंतर त्यांचं आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला. नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्याचं मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे. या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत 8 लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे. पोलिसांनी आमचं 4 टीम आम्ही LCB सहितमध्ये इतर बाकी पोलीस स्टेशनचे 4 टीम आम्ही तयार केलं. ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे. सर्व लोकांना मी पोलीस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे, म्हणजे पोलिसांनी आपलं काम करत आहे. कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये. पोलिसांनी त्याचं पूर्ण जबाबदारी पार पडत आहे.